आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आल्याचं समोर आलं आहे। यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, असा कुठल्याही प्रकारचे निधी वळविण्यात आल्याचं मला तरी माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय। हा फक्त विरोधकांकडून बातम्या पेरलेल्या असल्याचा आरोप मिटकर यांनी केला आहे। या विभागाचा निधी वळविला असेल तर याचा पुरावा द्या असं आवाहनही मिटकर यांनी केलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून विरोध असल्याची चर्चा सुरू आहे। यावर बोलताना मिटकरी म्हणाले की ही पण बातमी पेरलेली आहे। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे। यामध्ये कुणाचाही विरोध नसल्याचा दावाही मिटकर यांनी केलाय। तर दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे यासाठी वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही मिटकरी म्हणाले। असा कुठलाही निधी कुठल्या डिपार्टमेंटकडे वळवण्यात आल्याची मला तरी माहिती नाही। तसं ह्या फक्त बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत। जाणीवपूर्वक आमचे विरोधक अशा बातम्या पेरण्याचं काम करत असतात। आदिवासी विभाग असेल, तुमचा सामाजिक न्याय विभाग असेल, या विभागाचा निधी लाडकी बहीण करता वळवला याचं कुठलं तरी सप्रमाण द्या, काही पुरावा द्या। त्याच्यामुळे ह्या बिनबुडाच्या कथा रचवलेल्या आहेत, याला काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही। असं आहे की ह्या पण बातम्या आज सातत्यानं सुरू आहेत मीडियामध्ये। असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। राहिली प्रश्न विलीनीकरणाची चर्चा तर ती वरिष्ठ पातळीवरच होणार। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र असले पाहिजे, प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावना आहे। त्यामुळे त्यामध्ये कुठेही काही विरोधाभास नाही, कोणाचा काही विरोध असण्याचं कारण नाही। त्यामुळे याच्यावरचा अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई, ह्या सगळं किंवा पवार परिवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील।